संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर। हत्या प्रकरणाचा पुढील तपास आता एसआयटीकडे। मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराड समर्थक आक्रमक। मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। व्यापारी संघटनांकडूनही परळीत बेमुदत बंदची हाक। अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीत। कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का याकडे लक्ष। धनंजय मुंडे आज मोदींच्या उपस्थितीतील बैठकीला उपस्थित नसणार, तर आज व्यापाऱ्यांचा बंद असल्याने धनंजय मुंडे अजित पवारांना कळवून परळीला गेले। अमोल मिटकरींची माहिती। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील, आकाचे लोक आले तर मुंबईही बंद करू शकतात। परळीतील बंदवरून सुरेश धस यांची टीका। ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार? बीड प्रकरणात संजय राऊतांचा सवाल। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू साठेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू साठेचं नाव आल्यानंतर निलंबन। हॉस्पिटल बाहेर येताच वाल्मिक कराडकडून रोहितला आवाज। कराडनंतर पोलिसांची 12 वेळा रोहितला हाक। कराडनं आवाज दिलेला रोहित कांबळे नक्की कोण? चर्चांना उधाण। वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीत 3.5 कोटींचा 4 बीएचके फ्लॅट। वाल्मिकसह पत्नी मंजली कराडच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती। पंतप्रधान मोदी मुंबईत। मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण। खारघरमधील इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन होणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद सुरू। मोदी आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेणार असल्याचीही माहिती। मुंबईच्या विकासासाठी येत असल्यास मोदींचं स्वागत। मोदी लवकरच मणिपूरलाही जातील ही अपेक्षा। मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांकडून फडणवीसांबाबत नाराजी। मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती। अजित पवारांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। एखाद्यानं भावना व्यक्त केल्यास त्याला नाराजी म्हणता येणार नाही। अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगले संबंध। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता। बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष। टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं। आरोपी ओलेना आणि तोक्सीची श्रीलंकेत जाऊन चाचपणी। श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। बुलढाण्यातील केस गळतीची भयानक परिस्थिती। महिलेच्या डोक्यावरील केस गळतीचा व्हिडिओ समोर। राज्यात वाघांचे मृत्यू सुरूच। राज्यात नवीन वर्षात 14 दिवसात 6 वाघांचा मृत्यू। संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज। चांदीचे दर 1800 तर सोन्याचे दर 300 रुपयांनी घटले। सोनं 78,500 तर चांदी 89,500 रुपये किलो। पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रासह आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता। पुणे वेधशाळेचा अंदाज। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता।